नमस्कार। महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य निवृत्तीवेतन नियममध्ये सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाकडून निर्गमित महत्त्वपूर्ण अधिसूचना आहे। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघा, शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। विनंती आहे, आपण कुठल्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात ते मला कमेंट्स करून लिहा, तर मला कळेल की महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यात आपले व्हिडिओ पाहिले जातात। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महाराष्ट्र राज्य निवृत्ती नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 8 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे। सदर सूचना नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 2024 असे संबोधण्यात येईल। महाराष्ट्र राज्य निवृत्तीवेतन नियम 1982 च्या नियम 116 मधील पोट नियम 5 मध्ये खंड 3 ऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात येत आहे। यामध्ये अविवाहित मुलीच्या बाबतीत ती 24 वर्ष वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फोटित असणाऱ्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत खंडामध्ये दाखल करण्यात येत आहे। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्तीधारकांच्या त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता, तसेच तेव्हा मयत शासकीय अधिकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक त्यांच्या पश्चात खंड 1 अथवा खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबत, अथवा जर खंड 1, खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र असलेली विधवा अथवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र राहणार नसेल, तर अविवाहित विधवा घटस्फोटित मुलीला 24 वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिचे उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर संबंधितास निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येईल। याकरिता पुढील अटी व शर्तीचे अधीन राहणे आवश्यक असेल। यामध्ये शेवटचे अपत्य हे विहित वयाचे होईपर्यंत अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय असेल। तसेच कुटुंब निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी विकलांगता असणारे अपत्य पात्र ठरतील। तसेच अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती। तसेच ज्यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मागे 24 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा अथवा घटस्फोटित मुली असतील, जेव्हा ती मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट नियमाप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याची पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय होईल। तसेच सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी त्याच्या कुटुंब निवृत्तीवेतनास हक्कदार असेल। तर सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर अथवा पुनर्विवाह झाल्यानंतर, नंतर तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्याच्या नंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनास पात्र ठरेल। तर विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीच्या मृत्यू अथवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास देय राहील। या प्रकारचे राजपत्र भाग 4 म्हणून संबोधण्यात येईल। 8 फेब्रुवारी 2024 चे राजपत्र आहे। मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय राजपत्र आहे मित्र। जास्तीत जास्त सेवा निवृत्तीवेतनधारकांना तुम्ही शेअर करा आणि अशा प्रकारची सुंदर अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला एक गोष्ट तुमच्याकडून पाहिजे, ती म्हणजे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण तुमचे हित तेच आपले हित। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। परत विनंती, प्लीज सबस्क्राईब द चॅनल, कारण लवकरच आपण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडत आहोत। धन्यवाद। जय महाराष्ट्र।